नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. जुना नियम पुन्हा लागू, पेन्शन वाढण्याची संधी. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 12 वर्षापूर्वीचा अत्यंत महत्त्वाचा नियम पुन्हा लागू केलेला आहे. या बदलामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर आता चांगला मोठा परिणाम दिसून येणार आहे. EPFOने 2014मध्ये लागू केलेला एक नियम 2026मध्ये परत लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या बदलामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदेही मिळणार आहेत. 2014मध्ये EPFOने पेन्शन योग्य पगाराला 15,000 रुपयापर्यंतची मर्यादा ठेवली होती. मात्र आता ही मर्यादा नियम काढून कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योग्य पगार मूळ पगारानुसार मोजला जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्य काळात जास्त पेन्शन मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा बदल कुणाला फायदेशीर असणार आहे, चला तर पाहूया. हे चालू बदल मुख्यतः त्या कर्मचाऱ्यांना फायदा करणार आहे ज्यांनी 2014 पूर्वी EPSमध्ये अधिक योगदान दिलेले आहे, ज्यांचे पगार 15,000 पेक्षा जास्त होते आणि त्यावेळी उच्च पेन्शनचा पर्याय त्यांनी निवडलेला होता. या बदलामुळे पेन्शनशी संबंधित अनेक गोष्टी शक्य होणार आहे, ज्यामध्ये पेन्शन गणना आता खऱ्या पगाराप्रमाणे होणार आहे, ज्यामुळे पेन्शन वाढू शकते. 2014मध्ये लागू केलेली मर्यादा पुन्हा मागे घेतली जाणार आहे, तर काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये देखील मोठी वाढ दिसू शकते.